नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. गावाकडच्या बातम्यांमध्ये सुरुवातीची बातमी आहे सगळ्या राज्याला प्रतीक्षा असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातली. कारण आज मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सुपूर्द केला जाणार आहे सरकारपुढे आणि राज्य सरकारला अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो मुंबई हायकोर्टात सादर केला जाईल. मराठा आरक्षणाचं भवितव्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर अवलंबून आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या अहवालाकडे असेल. नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्यामुळे हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं आव्हान देखील फडणवीस सरकारसमोर असणार आहे. काही महत्त्वाचे प्रश्न यामुळे उपस्थित होतात की मराठा समाजाच्या मागणीनुसार हे आरक्षण मिळणार का? ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळेल का? मराठा आणि कुणबी समाज वेगळे गणले जातील? मराठा आरक्षणाचे निकष नेमके काय असतील? आणि या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात. आणि 15 पर्यंत हा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने जर सरकारला दिला तर सरकारने त्या आवश्यक असणारी त्याच्यातल्या काही बाबी आहेत त्याच्या ज्या शिफारशी आहेत ह्या शिफारशींवर योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून हा विधिमंडळाच्या पटलावर आणला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मराठा समाजाला टिकेल असं घटनात्मक आरक्षण मिळावं अशी आम्ही अपेक्षा करतो. आरक्षणाची धग तर कायमच ठेवणार, कारण आरक्षणाचा लढा अजून आम्ही जिंकलेला नाही. आणि मराठा आरक्षणासाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर गेल्या 12 दिवसांपासून उपोषण केलं जात आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची तारीख जवळ आली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये उपोषणकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळते. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यामुळे राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि धनंजय मुंडे देखील उपोषणस्थळापासून काही अंतरावर थांबले. सुभाष देशमुख निघून गेल्यानंतर अजित पवार आणि मुंडेंनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि यानंतर सुभाष देशमुख आणि अजित पवार यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. सरकारने 9 ऑगस्ट 17ला जे काही मागणी दिलेल्या आहेत त्यातल्या मॅक्झिमम मागण्या पूर्ण करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला. पण मग अपयश आलंय का? कारण अपयश ना आता ज्यावेळेस आयोगाचा अहवाल येणार आहे त्या अहवाल आल्यानंतर आरक्षणावरती चर्चा होणार आहे, विधेयक होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळणार. सरकार चालढकल करत आहे, सरकार घोषणा करत आहे, सरकार सांगतंय की आम्ही हे असं करणार आहे, परंतु प्रत्यक्षात कृती कुठं होताना दिसत नाहीये. परंतु बुधवारीपासून रेग्युलर हाऊस त्या ठिकाणी सुरू होईल तरी देखील पहिल्याच दिवशी आम्ही आक्रमक राहण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्या